हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा महाजन माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण ठीक असाल। तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 आणि मी माझ्या व्लॉगला स्टार्ट केला आहे। तर आता मी बनवणार आहे भरीत आणि पुरी खानदेशी स्टाईल। तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याची रेसिपी। तर भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात। तर मी इथे पुरी बनवत आहे आणि पुरीसाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, मीठ आणि ओवा टाकलं आहे। ते आता मळून घेणार आहे आणि त्याच्या पुऱ्या बनवणार आहे। तर इथे भरताची मोठी वांगी मी गॅसवर भाजून घेत आहे, त्याच्यानंतर त्याची सालं काढून घेणार आहे। हे सर्व मला माझ्या नवऱ्याने करून दिलं होतं, कारण ते खानदेशी आहेत, त्यांना सर्व काही येतं खानदेशकडचं आणि ते खूप जास्त मदत करतात मला कुठलं पण काम करताना। तर त्यांनी हे सालं वगैरे काढून दिलेली होती मला आणि त्याच्यानंतर त्याला स्मॅशरने स्मॅश करायचं आहे, एकदम बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची चव खूप छान लागते। आणि त्याच्यानंतर त्या वांग्यामध्ये मोठ्या मिरच्या घालणार आहे। तर मोठ्या मिरच्यांनी खूप जास्त चांगली चव येते आणि 2-4 बारीक मिरच्या पण घालायच्या आहेत आणि त्याच्यात थोडासा कढीपत्ता पण टाकायचा आहे। आता मी इथे कढई ठेवली आहे गॅसवर, कढईत तेल टाकले आहे, तेलात थोडी मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडल्यावर त्याच्यात थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि जिरं चांगलं चटकल्यावर त्याच्यात ओवा हे करून हातावर क्रश करून ओवा टाकायचा आहे। तर आता ह्या तेलामध्ये मी शेंगदाणे फ्राय करून घेणार आहे आणि शेंगदाणे चांगले फ्राय करायचे आहेत कलर बदलेपर्यंत। आणि शेंगदाणे फ्राय करून झाल्यावर त्याच्यात मी टाकणार आहे मिरची, जाड मिरची आणि बारीक मिरच्या। तर त्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याची चव चांगली लागते। तर थोडंसं कांद्याचे पात पण इथे मी ॲड करणार आहे, ज्याचे कांद्याच्या पातीचे देठ आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मी याच्यात। कढीपत्त्याने पण खूप छान चव येते वांग्याच्या भरताला। तर इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं आणि त्याच्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। ते मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वांगं स्मॅश करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे। ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी कांद्याची पात टाकून घेत आहे आणि सर्व मिक्स करून घेणार आहे। कांद्याच्या पातीने खूप छान चव येते वांग्याच्या भरताला। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता याच्यावर झाकण ठेवून 4-5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता तुम्ही भरीत रेडी झाले। तर इथे पुरी पण तयार होत आहेत, पुऱ्या पण मिस्टरांनी तळून घेतलेल्या। तर आता माझं भरीत आणि पुरी सर्व रेडी झालेला आहे।
तर असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि भरीत रेसिपी कशी वाटली तुम्हाला ती पण सांगा. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.